चलो बघा, आज आपण स्टार्ट करू आपला थर्ड लेसन आहे. मला वाटतं आधी आपण किती क्वेश्चन झाले होते आपले 35 क्वेश्चन आपले झालेले आहेत. आज आपण पुढचे काही क्वेश्चन स्टार्ट करू. सॉरी, प्रॉफिट अँड लॉसचे हे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे आहे. ओके, 35 चालते का? हा झालता का आपला क्वेश्चन? आला सगळ्यांना? सॉल्व झाला? चल बघा, पुढचे क्वेश्चन घेऊ. करा बरं ट्राय मग फटाफट. हा क्वेश्चन फटाफट सॉल्व करा. नाही आले तर मी लगेच सांगतो तुम्हाला. चलो आज टाइम भी नहीं लगाएंगे, थोड़ा फास्ट सॉल्व कर लो. अ मैन बॉट A man bought 3 items for rupees 5454 each. He sold the item at 12% profit, X% loss, and 18% profit respectively. Then the total profit the total profit percent earned is 6%. म्हटले profit percent earned is 6%. Find the value of 3x plus 2.5. एकदम बेसिक असा हा क्वेश्चन आहे, तो फटाफट याला ट्राई करा. जो आए उनका भी भला हो, जो ना आए उनका भी भला हो. हमें तो बस ख़त्म करना है सब वेरिएबल बेस्ड क्वेश्चन. Find the value of 3x plus 2.5. Find the value of 3x plus 2.5. A man bought 3 items for 5454 each. एवढा वेळ लागत नाही याला. थोड़ा सा जो अप्रोच है ना वो अच्छे से थोड़ा सा रखो, उसमें तो आंसर आ जाएगा. A man bought 3 items for 5454 each. He sold the item at 12% profit, X% loss, and 18% profit respectively. Then the total profit percent earned is 6%. आलं किती आलं? 38.5 आलं का? एवढा वेळ काय करायचं होतं याला? हे सिंपल आहे ना. मला सांगा, त्याने तिन्ही आयटम सेम प्राईजला आणलेले. जर पहिल्यावर त्याला 12% प्रॉफिट झाला, दुसऱ्यावर त्याला X% लॉस झाला, आणि तिसऱ्यावर जर 18% प्रॉफिट झाला, तर त्याला ओव्हरऑल जो प्रॉफिट झालेला आहे तो 6% झालेला आहे. किती प्रॉफिट झालेला आहे? 6. म्हणजे 6% पहिल्या आयटमवर, 6% दुसऱ्यावर, 6% तिसऱ्यावर, म्हणजे सायंत्रिक टोटल त्याला 18% प्रॉफिट झालेलं आहे. बरोबर? ओव्हरऑल किती प्रॉफिट झालेला आहे त्याला? 18%. झालं ना? 18 कॅन्सल झालं. राहिलं काय मग? एक्स बरोबर 12%. मग 12 त्रिक 36 आणि 2 38.5 संपलं. काय काय 10 सेकंद लागत होते. तुम्ही हे कॅल्क्युलेट करत बसले असणार आहे. 54. काहीच करायची गरज नाही ना. हे बघा, जेव्हा बॉट असते की नाही, बॉट म्हणजे परचेस केलेलं असतं. इट इज अ कॉस्ट प्राईस. ती काय आहे? तुमची कॉस्ट प्राईस आहे. आता कॉस्ट प्राईसचा 18% प्रॉफिट झाला, 12% झाला, म्हणजे त्याला दोन्हीवर एवढा प्रॉफिट झाला. पण त्याला ओव्हरऑल 6% झाला. ओव्हरऑल म्हणजे काय? इथं काय म्हणलं? देन टोटल प्रॉफिट. टोटल मीन्स ओव्हरऑल. ओव्हरऑल म्हणजे पहिल्या आयटमवर 6%, दुसऱ्यावर पण 6 आणि तिसऱ्यावर पण 6. म्हणजे ओव्हरऑल जर केलं तर हे 3 टाइम्स होणार आहे. आणि त्याच्या 6% म्हणजे या एकाच्या सायंत्रिक 18%. म्हणून नाही 18 घेतलं, संपलं. पर्सेंटेज मानलं तर एक्स भेटलं. 10 सेकंदात सॉल्व होणार आहे. क्लियर आहे का? इसलिए अप्रोच अच्छा रखो, बाकी आंसर तो आ जाएगा फटाक से. मग इथं बघा काय, ट्राय करा.
अ मॅन परचेस 2 आयटम. परचेस म्हटलेलं आहे, परचेस. सेलिंग असल्यावर लफडा आहे हो. परचेस म्हणल्यावर त्याच्यावरच कॅल्क्युलेट करायचं जे काय आहे ते कॉस्ट प्राईजवर. माहिती आणलं 2 आयटम फॉर ₹2860 अँड 4290 रिस्पेक्टिव्हली, and sold gain 8% and 17.5% respectively. If his overall gain percent is x plus 2.7%, then find the value of x% of 3000. बेसिक एकदम पटकन सॉल्व करा. मी सॉल्व पण नाही करून दाखवणार हा क्वेश्चन, कुछ भी नहीं उसमें. 8% एक और भेटले 17.5%. पण आता इथं डायरेक्ट पर्सेंटेज ॲड नाही करता येणार. येईल का करता? कारण इथं व्हॅल्यू कशा आहे, वेगवेगळ्या आहे. कॉस्ट प्राईस सेम नाही. तिथं सेम होती म्हणून आपण ॲड केलं. तर इथं सेम आहे का? नाही. इथं वेगवेगळं आहे, तर थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल थोडंसं. वाटल्यास तुम्ही याचा रेशो घेऊ शकता. रेशो काय येईल याचा? 0 0 कॅन्सल होईल. 4 ने भाग जातो का? 4 दूनी 8 नाही जात. 2 ने दिला तर 2 1 2, 2 4 8, 2 3 6, 2 दूनी 4, 2 1 2 नाही जात. 4 म्हणजे डायरेक्ट 286 429 घेतलं तरी चालतं मोठ्या व्हॅल्यू घेण्यापेक्षा. 286चे 8%, 4290च्या 17.5% इक्वल टू x प्लस 2.7% ऑफ 286 प्लस 429. एवढं सॉल्व करायचं आहे तुम्हाला. दॅट्स इट. फटाफट कर लो. थोडं फास्ट डोकंच पळवायचं, जरा परीक्षेत बसल्यावर पळवायचं. किती? 330 आलं का रे? करा सॉल्व करा फटाफट. आलं? चलो, हे सॉल्व करायचं आहे. ज्यांचं आलं नसेल त्यांनी. याच्या 8%, याच्या 17.5% इक्वल टू या दोघाच्या एवढे. तर एक्स बरोबर 11 भेटेल तुम्हाला. आता एक्स बरोबर 11 भेटलं तर 11% ऑफ ते 3000 विचारले. 0 0 कटला. 11 देना 33, 330. चलो, कुछ भी नहीं है इसमें. जिसमें है मैं वो बताऊंगा. बघा 38. अनुराग बॉट 2 चेयर्स फॉर रुपीज. आता इथं पण बॉट आहे. अगेन बॉट आहे. बॉट. Anurag bought 2 chairs for ₹1250. He sold one at the loss of 34% and the other at profit of 34%. If the selling price of both the article is equal, then difference between their cost prices is x minus 75. Find the value of 12.5% of x. आता इथं लक्ष द्या. इथं इच म्हटलेलं आहे का? 2 मिळून त्याने 1250ला आणलेलं आहे. करा मग सॉल्व फटाफट. मैं हिंट भी देता हूँ आपको, जो भी चाहिए वो क्या हो सकता है, उसमें क्या पॉसिबिलिटीज है. अनुराग बॉट 2 चेयर फॉर ₹1250. ही सोल्ड one at loss of 34% and other at a profit of 34%. If the selling price of the both article is equal, then the difference between their cost price is
आता हा क्वेश्चन थोडा मॉडरेट पण वाटू शकतो. जर थोडा पर्सेंटेज चेंज झाला असता तर सोपा पण झाला असता. जरा पर्सेंटेज किचकट आल्यामुळं थोडेसे कॅल्क्युलेशन याच्यामध्ये काय होतात जास्त होतात. आलं किती आलं 62.5. इसके बारे में मैं थोड़ा सा बताता हूँ आपको, इधर ध्यान दे दो. आला कड़ा कड़ा यही लगा, करा सॉल्व करा. अगर आ रहा है तो क्यों छोड़ना है, उससे नहीं आ रहा है तो बताऊंगा ना मैं. ट्राई कर लो, आता है तो अच्छी बात है, नहीं आता है तो भी अच्छी बात है, मैं बताऊंगा, कोई प्रॉब्लेम नहीं है उसमें. याची एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी 1-2 मिनिटांमध्ये. हे जर आलं तुम्हाला तर बघा, नाही आलं तर एक कन्सेप्ट आपण घेऊ. बघा आलं का, हे बघा. आता याच्यात एक असं ट्रेडिशनली गेलो तर आपण असं समजू, पहिल्या वस्तूची कॉस्ट प्राइस X होती, दुसऱ्याची Y होती. मग हे काय झाली 134% विकली, म्हणजे इथं 34% प्रॉफिट झाला. कारण इथं सांगितलेलं आहे वन ही सोल्ड ॲट अ लॉस ऑफ 34% अँड अदर ॲट अ प्रॉफिट ऑफ 34%, म्हणजे इथं प्रॉफिट झाला. दुसरं काय आलं असतं, ते आलं असतं 66 आणि 4 70 आणि 100, 66% ऑफ वाय, कारण इथं लॉस झालेला आहे कॉस्ट प्राईसचा. मग आपल्याला इथं डायरेक्ट X/Y चा रेशो भेटला असता. काय भेटला असता रे, 100 तर कटले असते 66/134. सेलिंग प्राइस सेम होती ना दोन्हीची, म्हणून इक्वेट करून टाकला आपण याला. मग इथं रेशो भेटला 33/12 67. आता दोन्ही मिळून आणले होते 1250ला. डिवायडेड बाय करा, 7 आणि 3 10 0, आजचा आलं 1 6 आणि 1 7 आणि 3 10, 100 आलं का रे, डिवायडेड बाय 100. मग आता 100 केल्यावर काय भेटतं आपल्याला इथं, 25 चोक 100, 25 5 125. तर एका युनिटची व्हॅल्यू येते 12.5, म्हणजे याला 12.5. आता आपल्याला काय विचारलं दोघांमधला डिफरन्स म्हटलेलं आहे, देन द डिफरन्स ऑफ देअर कॉस्ट प्राईस. मग आता हे कॉस्ट प्राईसचाच रेशो आहे ना हा, मग दोघातला डिफरन्स डायरेक्ट भेटला इथं. किती भेटला रे, कितीचा डिफरन्स, 7मधून 3 गेलं तर 4, 34चा डिफरन्स गुणिले 12.5. आता ही व्हॅल्यू म्हणजे X - 75 आहे. मग आता इथं काय होणार आहे, याला आपण 17 करू, याला 25 करून टाकू, डबल करू. 25 10 250, 25 7 175, 250 300 400, 425 आलं मला वाटतंय बरोबर. X - 75 मायनसचं इकडे प्लस होईल, म्हणजे 500 बरोबर X भेटलं. आणि मग याला सॉल्व केलं 1/8 ऑफ 500, तर आपल्याला व्हॅल्यू भेटून गेले बरोबर. 8 सका 48, 8 2 16, 8 45, 62.5. तर हा एक वे आहे याला सॉल्व करायचा. आता जर हे पर्सेंटेज प्रेमाने आले असते फ्रॅक्शनच्या टेबलमध्ये, आता हाही टेबल बनवता येईल, पण बनला तरी हा टेबल लंबा बनणार आहे, असा व्हॅल्यू अशा येणार आहे. जेव्हा सेलिंग प्राइस इक्वेट असते ना, तेव्हा काय करायचं, जर समजा हे असं असतं की 25% एकात प्रॉफिट झाला. आता शिकवणारे यूट्यूबवर असेच असतात की जे त्यांना वाटण ती व्हॅल्यू घेतात. जसं मी जर म्हणलं असतं 25% प्रॉफिट आणि 25% लॉस, देन काय झालं असतं माहिती आहे का, एक वस्तू 4ची 5ला गेली असती आणि दुसरी गेली असती 4ची 3ला. पण ह्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस ऑफ द बोथ आयटम इज सेम. मग मला गुणावं लागलं असतं याला 3ने आणि याला गुणावं लागलं असतं 5ने. मग हे भेटलं असतं 5 त्रिक 15, पण याला जर 3ने गुणलं तर याला 3ने गुणावं लागलं असतं 12 झालं असतं. याला जर 5ने गुणलं तर 15 झालं असतं, म्हणजे याला बी 5ने गुणावं लागलं असतं 20 झालं असतं. मग हा कॉस्ट प्राईसचा रेशो, सेलिंग प्राइस सेम झाली की नाही. पण हे एवढं सोपं केव्हा झालं असतं सांगा, जेव्हा पर्सेंटेज हे प्रॉपर टेबलमध्ये आले असते, सिंगल डिजिटच्या. ते पण म्हणजे आता आपण 1/11 वगैरे वगैरे घेतो, तर ते पण थोडं वाढत जातं. पण जर 1/8 1/4 म्हणजे 12.5% असतं, 1/8 झालं असतं बरोबर, 11.11% असतं, 1/9 झालं असतं, 33.33 असतं, म्हणजे थोडं हे काय होतं, लहान आले टेबल येतात.
मग त्या केसमध्ये हा अप्रोच खूप चांगला राहिला असता. आता ह्या केसमध्ये हा अप्रोच करता आला असता, पण 34% टेबल बनला असता आपला 34/100 म्हणजे 17/50. म्हणजे इथं आलं असतं एक वस्तू 50ची गेली 67ला आणि दुसरी गेली असती 50चे 17 मायनस झाले असते तर कितीला गेले असते रे? 17 मायनस झाले असते तर 33ला. आता हे इक्वेट करायला जरा जड गेला असतं आपल्याला. इक्वेट करायला काय झालं असते? जड गेलं असतं. म्हणून मी इथं हा अप्रोच वापरला नाही. क्लिअर आहे का? कारण बोथ द आयटमची सेलिंग प्राइस कशी आहे म्हटलं होतं? इक्वल आहे म्हटलं होतं. मग सेम करत बसायला आपल्याला किती? याला 33ने गुणावं लागलं असतं ना. आता हे प्राईम नंबर आहे 67. मग तेवढा गुणाकार काय झाला असता आपला? खूप वाढला असतं. म्हणून ही मेथड इथं आपण वापरली. कोई डाउट है इसमें? डाउट है क्या कुछ? लिख लो फिर. म्हणजे जे तर तुम्हाला वाटतं, मला वाटतं की तुम्हाला हे माहीत नसू शकतं, तर त्या केसमध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगत जातो. पण बोथ आयटमचे सेलिंग प्राइस इक्वल असेल तर एक तर त्या पद्धतीने सॉल्व करायचं ट्रेडिशनली वरच्या, आणि टेबलमध्ये बसलं तर खालच्या पद्धतीने सॉल्व करायचं, म्हणजे सोपं जातं. आता याच्यात कधी कधी काय होतं माहिती आहे का? प्रॉफिट वेगवेगळा असतो, लॉस वेगळा असतो, किंवा प्रॉफिट वेगवेगळा, प्रॉफिट अँड लॉस वेगवेगळा, पण कॉस्ट प्राइस सेम असते. मग तिथंही हे टेबल, फ्रॅक्शनचं टेबल तुम्ही वापरू शकता. भरपूर टाईप याच्यामध्ये असतात. ॲक्च्युली SSCला जास्त भर असतो अशा क्वेश्चनवर, स्टाफ सिलेक्शन कमिशनला. हो गया? लिख के हो गया क्या? आणि काहीच नका करू, रिपीट फक्त एकदा सॉल्व करा याला व्यवस्थित. तुमचं ग्रोथ खूप होईल पुरावा, विचार पण नाही करू शकत. आणि हे बघा, नोकरी पाहिजे तुम्हाला तर हे करावं लागेल. बघा 39, अ सेलर बाय 2 आयटम फॉर ₹10,500. बाय म्हटलेलं आहे अगेन. ही सेल द 1 आयटम ॲट अ प्रॉफिट ऑफ 24% अँड अदर आयटम ॲट 21% लॉस. In the deal, he make neither profit nor loss if the difference between the selling price of the both article is x plus 552, then find the value of 18.18% of x. करा मग सॉल्व. आत्ताच्या कन्सेप्टवरच हे सगळे क्वेश्चन आहेत थोडे पुढचे. अ सेलर बाय 2 आयटम्स फॉर ₹10,500. 2 आयटम इच नाही म्हटलेलं बरं का. इथं पण कॉस्ट प्राइस तुम्हाला प्रत्येकाची माहीत नाही आहे. इफ यू सेल 1 आयटम ॲट, आत्ताच्या मेथडने पण सॉल्व करू शकता. पण ह्या केसमध्ये काय माहिती आहे तुम्हाला? ह्या केसमध्ये काय सेलिंग प्राइस इक्वल आहे का? सेलिंग प्राइस इक्वल आहे का या केसमध्ये? नाही. थोडे हलके कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आहेत, खूप जास्त पण नाही आहे. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि धिजो श्यामाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. हो गया? A seller buy 2 items for ₹10,500. If he sell one item at a profit of 25% and other at a 21% loss, in the deal he make neither profit nor any loss. If the difference between the selling price of the both article is x plus 552, then find the value of 18.18 percentage of x. It means 2/11 of x. 2/11 असे ना 18.18.
आलं का? थोडेसे कॅल्क्युलेशन आहे त्यात नंतर आहे, पण आधी नाही आहे काही कॅल्क्युलेशन. कॉस्ट प्राईस भेटल्या का तुम्हाला? नाही नाही. हे बघा, जेव्हा एखाद्या माणसाला प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही दोन वस्तू विकल्यानंतर, याचा अर्थ काय होतो? त्याने एका वस्तूमध्ये 20 रुपये कमावले आणि दुसऱ्या वस्तूमध्ये 20 रुपये घालवले, म्हणजे सपाट झाला त्याचा कार्यक्रम. मग इथं काय होतं ह्या केसमध्ये, जर एका वस्तूची कॉस्ट प्राईस एक असा असेल आणि दुसऱ्याची वाय असेल, तर याच्या जर त्याला 24% प्रॉफिट झाला, तर याचे जर इथं 200 रुपये गेले तर आले, समजा इथं प्रॉफिट झाला तर आले त्याला 200 रुपये, तर इथं काय होणार आहे? याच्या 21% काढल्यावर पण 200 रुपये जाणार आहे त्याचे. कळलं का? म्हणजे 200 इथून आले होते, इथं किती गेले? 200च गेले. पण याच्या 21% म्हणजे 200 होते आणि याच्या 24% म्हणजे 200 होते. म्हणजे हे 100 उडाले. म्हणजे राहिलं काय इथं? x/y बरोबर 21/24. म्हणजे 3 7 21, 3 8 24. म्हणजे दोघाच्या कॉस्ट प्राईसचा हा रेशो आला. कॉस्ट प्राईसचा काय आला? हा रेशो. मग आता द्या याला भाग. कॉस्ट प्राईस भेटून जातात. 10,500 भागिले 8 आणि 6 15, 7 105, 7 7 49, 7 8 56. म्हणजे एकाची कॉस्ट प्राईस 56, एकाची किती आहे? 49. आता काय म्हटलं होतं? इफ द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राइस. आता हे 56 जे आहे हे 24% लॉसने विकलेले आपण, 21% लॉसने, सॉरी किती टक्के लॉसने विकलेले? 21% लॉसने. म्हणजे 56च्या 21% लॉस म्हणजे किती? 79% मायनस किती होतं? 4,900च्या 124%. आता उलटं झालं मला वाटतं, हे आधी घेतलं असतं तर. आता ही एक सेलिंग प्राइस झाली, ही एक सेलिंग प्राइस झाली. आता हे मायनस येईल बरं का, हे आधी पाहिजे हे नंतर पाहिजे. ह्या दोघातला फरक, आता सेलिंग प्राइस मधला फरक दिलेला आहे आपल्याला हा x + 552. इफ द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राइस ऑफ द बोथ आर्टिकल म्हटलं. मग याला सॉल्व करू आपण. काय होईल? 0 0 कटल. 14 चौक 56 होतं, 8 चौक 32 होईल. 320 मधून 4 गेले तर 316 राहील. 14 पंच 70, 14 सखत 84, 14 एक 14, 14 आणि 8 22 होईल का? 22 आणि 14 त्रिक 42, 43, 44 24 येईल. इथं याला काही करता येईल का रे आपल्याला? हे 0 0 कटल है ना. याला काही करता येणार नाही, गुणाकारच करून घेऊ याचा. किती येतं आहे बघा, किंवा 124 पंचे करा आणि मायनस 124 करा, काहीतरी करा. आता दोन पैकी एक काय येईल? 124 गुणिले 49, 6,076 येते. पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हे जास्त येईल, याच्यात प्रॉफिट होता आपला है ना. 6,076 मायनस 44 24 करायचं आहे आपल्याला. 6,076 मायनस 44 24, तर हे इक्वल टू आपल्याला भेटलं 1652. किती भेटलं? 1652. मग x बरोबर काय होईल रे? 1652 प्लस मायनस 552. 1652 मायनस 552, तर इक्वल टू आपल्याला भेटेल 1100. किती भेटणार आहे? 1100. मग आपल्याला विचारलं 2/11 ऑफ 1100, तर हे होईल 200. म्हणजे आन्सर येईल 200. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? काही डाऊट आहे? आता ही पद्धत एक आहे. याला दुसरी पद्धत तुम्हाला मी शिकवलेली आहे. जर तुम्ही शिकले असताल तर, जर एका ठिकाणी त्याला 21% काय झालं, 21% लॉस झाला म्हणजे मायनस, आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला 24%चा प्रॉफिट झाला, तर ओव्हरऑल त्याला 0% प्रॉफिट और लॉस झाला. मिक्सचर ॲलिगेशन शिकवलं होतं. आता ह्याच्यातून हे मायनस केलं तर 24 भेटलं,
आणि याच्यात हे प्लस केलं तर 21 भेटलं. म्हणजे कॉस्ट प्राईसचा रेशो भेटला 3-8-24, 3-7-21. म्हणजे हे पण मांडायची गरज नाही, डायरेक्ट ॲलिगेशन वापरून कॉस्ट प्राईस पण काढू शकता तुम्ही. एकदा कॉस्ट प्राईस भेटली की मग पुढचं तुम्हाला काय करायचं आहे ते करायचं आहे. दोन्ही मेथड शिकवलेलं आहे. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे कोणाला? घ्या मग लिहून घ्यायचं असेल तर फास्ट. लिहा फास्ट. झालं का? काय झालं? समझ के ले रहे हो क्या? क्या हो गया क्या नहीं हो गया? झालं का? चलो करा मग ट्राय पुढचा फटाफट. चलो पुढचा ट्राय करा. फर्स्ट सेलर कॅल्क्युलेट द प्रॉफिट. क्वेश्चन नंबर 40. द फर्स्ट सेलर कॅल्क्युलेट द प्रॉफिट पर्सेंट ऑन कॉस्ट प्राइस while the second seller calculate his profit percent on selling price. Both sell their item for item at the same price for 5640. दोघांनी एक वस्तू 5640 रुपयाला विकली. अँड बोथ क्लेम टू गेन द प्रॉफिट ऑन 17.5% आणि त्यांना 17.5% प्रॉफिट भेटला. इफ द डिफरन्स ऑफ देअर ॲक्च्युअल प्रॉफिट इज x minus 53, then find the value of x% of 789. Then find the value of x minus 789. सॉरी, कर लो इसको सॉल्व फटाफट. कुछ भी नहीं है इसमें भी. अब थोड़े बहुत तो कैलकुलेशन है, दिमाग का दही तो करेंगे, ये छोटा मोटा उतना तो करना पड़ेगा आपको. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी असावे तिथे तू दिसावे. तुझ्या पावलांनी स्वप्नात
झालं का? आलं? झालं का रे? इतना टाइम नहीं लगता रे, फिर इसमें टाइम जाएगा ना। इतना टाइम देंगे तो कैसा होगा फिर? झालं का? चल, एवढा टाइम नाही लागत बघा. काय तर तुम्ही लई वेळ लावला त्याला. द फर्स्ट सेलर कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑन कास्ट प्राइस व्हाईल द सेकंड सेलर कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑन सेलिंग प्राइस. बोथ द सेल देअर आयटम ॲट द सेम प्राइस ऑफ 5640. आता 5640 जर असेल, ही प्राइस असेल सेलिंग प्राइस दोघांची, बरोबर. एकासाठी ही असणार 117.5, तर आपल्याला इथं कॉस्ट प्राइस काढता येते. दुसऱ्यासाठी काय होईल, 5640च्या 17.5% प्रॉफिट कमवणार आहे. हा सेलिंग प्राइसवरच कमवणार आहे दुसरा. किती वेळ, एवढा वेळ लागत नाही याला. मग इथं काय होईल मला सांगा, पटकन सॉल्व करू. 5640 इंटू 100 डिवायडेड बाय 117.5. पॉईंट कटला 0, 25 चोक 100, 3 7 उरले, 17 उरले मला वाटतं. 25 7 175, 25 दोन्ही 50, 6 उरले, 25 दोन्ही 50, 14 उरले आहे ना. 25 5 1,200, 15 उरले, 25 सक 150, 0 47 प्राईम नंबर आहे, डायरेक्ट भाग द्यावा लागेल. 4 5 20 होतं, 7 बाजा 35 होईल. तर 4 5 20 तर जमणार नाही, 4 चोक 16 होईल आणि 7 चोक 28, म्हणजे 160 आणि 28, म्हणजे हे भेटेल आपल्याला 188. आता मायनस केलं, 15मधून 8 गेलं 7 राहिले, 15मधून 8 गेलं 7 राहिले, इथं 9 झाले, 9 3 12 झाले, 376. आता मात्र डायरेक्ट भाग द्यावा लागेल, कारण पुढे शेवटी 0 0 आहे. मग इथं काय होईल रे, 47 आहे, 4 8 32 होतं बघा, 320 आणि 7 8 56, म्हणजे 300, म्हणजे किती, 4 8 32, म्हणजे 4800 प्राईस भेटली. इथं संपला विषय. 4800 भेटली तर मग मायनस करा ना. प्रॉफिट भेटला इथं आपल्याला. 16मधून 8 गेले 840. आता इथं डायरेक्ट प्रॉफिट भेटला. काय त्याला 0 0 कट करून टाकू, जाऊ द्या. याला काय करू, याला डबल करून टाकायचं का, याला डबल करू. 17 2 34 1 35 होईल. डायरेक्ट 4 टाइमच करून टाकू, 70 करून टाकू त्याला. 17 चोक 68, 5 चोक 20, याला 70 करून टाकू. याला हाफ करू, 4ने डिवाइड करू. 4 1 4, 4 चोक 16, 4 1 4. आता काय झालं तर, किंवा डायरेक्ट बी केलं असतं चाललं असतं ना. 25 चोक 25 7 है ना. 1 0 तर कटलाच होता आपला. 25 चोक झालं असतं, 4ने भाग दिला असता, 141 गुणिले 7 आला असतं. 7 1 7, 7 चोक 28, 7 1 7, 987 प्रॉफिट झाला असता. मग आपल्याला काय म्हटलं, इफ द डिफरन्स बिटवीन देअर ॲक्च्युअल प्रॉफिट आणि यांच्या ॲक्च्युअल प्रॉफिटमधला डिफरन्स आहे. मग कितीचा आहे रे, 7ला 7, 8मधून 4 गेले 4, 147 आहे. मग 147 बरोबर x - 53 आहे. तर x बरोबर काय होईल, 53 ॲड होईल इथं. 7 आणि 3 10, 5 आणि 4 9 आणि 1 10, 200 होईल x बरोबर. मग आपल्याला विचारलं 200% ऑफ 789. डबल करा, 9 दूनी 18, 1578. कुछ था क्या उसमें, क्यों इतना टाइम लगा रहे हो आप फिर? क्लियर है? टाइम इसलिए दे रहा हूं मैं कि क्वेश्चन आप समझ सके.
आंसर का कोई मतलब नहीं है। आप एक बात ध्यान में रखो, आंसर का कोई भी मतलब नहीं है। क्वेश्चन याद होना चाहिए कि यार इस टाइप का क्वेश्चन था, हमें इस तरह से सॉल्व करना है। भले ही वो आंसर भूल जाए एक आधी बार, लेकिन क्वेश्चन तो याद रखना जरूरी है, क्योंकि एग्जाम में आएगा तो फिर या तो स्किप तो कर सकते हैं, कम से कम टाइम तो वेस्ट नहीं जाएगा आपका। काय आहे का याच्यात अवघड? घ्या मग लिहून फास्ट 2 मिनटात, 2 मिनटं बी खूप झाले याला, नाही तर लिहायची बी गरज नाही। तुम्ही याला रिपीट बघा, आपण व्हिडिओ टाकणारच आहे, रिपीट याला एकदा चेक केलं का तेव्हा आलं पाहिजे आन्सर। एकाची प्राइस प्रॉफिट इन्क्लूड होता, एकाचा डायरेक्ट त्याच्यावर होता। झालं? चलो, a merchant buy 714 items at 3400. He sell 5/14 of part of all the item 18% loss. He has to sell the remaining article x minus 5% profit, so that he will get neither profit nor loss in the whole transaction. Find the value of x square minus 7x plus 3. अगेन ये भी चिंदी वाला क्वेश्चन है, कुछ भी नहीं है उसमें, आप ट्राई कर लो फटाफट। कुछ भी नहीं है। हो गया? क्या हुआ तेरा वादा? A merchant buys 714 items at 3400. He sells 5/14th part of the all item at 18% loss. He has to sell the remaining at x minus 5% profit, so that he will get neither profit nor loss in the whole transaction. इसमें ताम झाम बहुत दिया है, लेकिन कुछ भी काम का नहीं है। ये बात मेरी ध्यान से सुन लो, दिया बहुत कुछ है, काम का कुछ भी नहीं है। बस एक चीज काम की है, उसे उठाना है और क्वेश्चन 10 सेकंड में सॉल्व करना है। एक ही चीज काम की है, बाकी कुछ भी नहीं है काम का। और जो काम का नहीं है उसे लेना क्यों है? कर लो सॉल्व फटाफट फटाफट। जो काम का नहीं वो लेना क्यों है भाई? जो काम का है उसे उठा लो। दिख रहा है? इसीलिए बाजू को रहता हूं मैं खड़ा, ताकि आपका कोई भी काम नहीं बिगड़ना चाहिए। निशिगंधा, संपत्ति, जयेश, माने, रोहित, मावली तो गायब है आज। भैया जी की ज्वाइनिंग आली, भैया जी मत असते ना, आप कुछ नहीं करेंगे, बस पैसा उठाएंगे बैंक से, ख़त्म खेल। 80,000 रुपये महीना कमाओ, खाओ, मज़ा कर लो। आया नहीं आया? आया 123। अरे कुछ नहीं यार, देखो 18% लॉस हो गया। भाई ने बेचे थे 4 आइटम, 5 आइटम बचे थे, 9 आइटम। इधर तो उसको ना प्रॉफिट हुआ ना लॉस हुआ। यहाँ पे डेफिनेटली प्रॉफिट हो गया होगा, वो हमें पता नहीं है, उसे निकालना है। कितने सेकंड का काम है देख लो बस आप। वो प्रॉफिट तो पूछा है,
बस खत्म कर दो ना इसकी कहानी। ये माइनस करेंगे तो 18 मिलेगा, अगर ये इसके दुगना हो जाता है तो इसके दुगना हो जाएगा 10। अब इसको बड़ा लाना है तो इसमें 10 ऐड करने पड़ेंगे तो x की वैल्यू 10 आ जाएगी, खत्म हो गया खेल। तो x 10 है, मतलब ये तो मैंने मान लिया था प्रॉफिट है, प्रॉफिट 10% है, x 10 नहीं होगा। प्रॉफिट कितने % मिला उसको? 10। म्हणजे उरलेले आयटम आपल्याला 10% प्रॉफिटने विकायचे। उरलेले आयटम किती टक्क्याने विकायचे? 10% प्रॉफिटने। ह्या व्हॅल्यू इथून काढल्या आपण, याचं काही घेणं नाही हो, याचं काही घेणं नाही का आपल्याला? नाही, मी म्हटलं होतं जे काहीच कामाचं नाही, जे कामाचं आहे तेवढं घ्या म्हटलं होतं। आता 10% जर प्रॉफिट झाला तर मग हे काय होईल? x - 5 बरोबर 10 आहे, तर x बरोबर काय होणार इथं? 15। मग 15चा स्क्वेअर 225, 15चा स्क्वेअर भेटला 225। x ची व्हॅल्यू किती आली? 15 झाले ना, 15चा स्क्वेअर 225 मायनस 15 × 7 = 105 प्लस 3, 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 0 गेला 2, 2 मधून 1 गेला 1 प्लस 3 123। कुछ है क्या उसमें? बताओ तुम। कुछ भी नहीं है, 10 सेकंड भी नहीं लगेंगे इसको सॉल्व करने में। ले लो आगे वाला। आया क्या अप्रोच? समझ में आ गया? कुछ करना नहीं था इसमें ज़्यादा, नहीं तो फिर आपने निकालते बैठे होंगे यार, 34 का पहले 5/14 करो, फिर आइटम निकालो, फिर उस पर प्रॉफिट ले लो, फिर ये डिवाइड कर लो, वो कर लो, ये कर लो, कुछ भी नहीं करना है। चलो कर लो इससे सॉल्व। फिर 15% ऑफ आइटम वेयर सोल्ड एट प्रॉफिट ऑफ 55% while the remaining were sold at x plus 7.5% loss. If the overall loss is 14.7%, then find the value of x% of 1600. 2 सेकंदात सॉल्व करायचा आधीच्या मेथडने। याच्यात पण तुम्हाला काही गोष्टी घेणं देणं नाही, पण तसं काही गोष्टी दिलेल्याच नाही ह्या क्वेश्चनमध्ये, सरळ आहे। आधीच्याच मेथडने सॉल्व करायचा, आधीच्याच मेथडने सॉल्व करायचा हा क्वेश्चन। याला घ्यायचंच नाही सुरुवातीला, हे नंतर मांडायचं इकडं। पटकन ट्राय करा। 10 सेकंदात झाला पाहिजे, 10 सेकंदात झाला पाहिजे रे, 10 सेकंदात वायर गुतला होता। 15% of item were sold at profit 55%, while the remaining were sold at x plus 7.5% loss. If the overall loss is, overall loss है क्या? तो overall loss है, ये बात ध्यान में रख लो। जब 2 माइनस आता है तो प्लस हो जाता है, और 1 - 1 प्लस आता है तो दोनों की एडिशन हो जाती है। बेसिक में पढ़ा होगा आपने, अगर एलिगेशन यूज कर रहे हो तो। नहीं तो मैंने ये भी चीज़ बताई थी, यहाँ पे लॉस ज़्यादा हो रहा है तो लॉस में से प्रॉफिट जाएगा। अगर ट्रेडिशनल सॉल्व करेंगे तो लॉस में से प्रॉफिट जाएगा, तो भी आखिर में लॉस ही होगा। यहाँ पे लॉस बड़ा है, सब कुछ छोटा है, लॉस बड़ा है। देख लो फटाफट। तुझे मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंत, तुझ मागतो मी आता, तुझा अपराधी मी नरावे। आया नहीं आया? इतना टाइम क्यों ले रहे हो? क्या कर रहा है आपका दिमाग? रोहित, जयेश, माने जी, अंजलि एक दिन आई बाकी गायब हो गई। रुशाली एक दिन आई, 2-4 दिन बाकी लड़कियां भी आई थी बहुत सारी। गिरी, इतना टाइम नहीं लगता बेटा, क्या कर रहा है?
15% ॲटम त्याने सोल्ड केले म्हटलं, 55% प्रॉफिटने. प्रॉफिट आहे इथं. राहिलेल्याचा त्याला लॉस झाला होता एक्स प्लस 7.5%. राहिलेले 85% असेल. 5 त्रिक 15 होतं, 17/85 यांचा रेशो भेटला क्वांटिटीचा, बरोबर आहे का? तर त्याला ओव्हरऑल 14.7% लॉस झाला म्हटलं. लॉस जेव्हा हे प्लस आणि मायनस असतं का, या दोघांची बेरीज होत असते. मग याची जर बेरीज केली तर इथं 7 आलं, 5 आणि 4 9 आलं, 69.7 आलं. आता इथे काय होणार आहे, जर इथे 69.7 आलं तर याच्या हे काहीतरी पट असायलाच पाहिजे. मग 17 चोक 68 होतं, 17 1 17 म्हणजे किती टाइम्स भेटले? 41 म्हणजे 4.1 टाइम्स भेटल. मग याच्या 4.1 टाइम्स काय होईल बघा, 3 1 3, 3 चोक 12 म्हणजे हे झालं 12.3. आता बघा याच्यापेक्षा हे जर मोठं असेल तर हे डेफिनेटली इथं कसं असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे, राईट? मग आता होणार काय माहिती आहे का, जर समजा आपण याच्यात हे मायनस केले तर इथं मायनसमध्ये छोटी संख्या येईल आणि मायनसमध्ये जेवढी संख्या लहान असते तिची व्हॅल्यू असते जास्त. म्हणून ह्या दोघांची होईल बेरीज. 7 आणि 3 10, 4 आणि 5 आणि 2 7 आणि हे झालं 2, म्हणजे 27% इथं लॉस व्हायला पाहिजे. किती टक्के लॉस व्हायला पाहिजे? 27% लॉस व्हायला पाहिजे. मग आता x प्लस 7.5 बरोबर 27 आहे. तर x बरोबर काय भेटेल रे? 19.5, बरोबर आहे का? वजाबाकी फक्त लक्ष द्या तुम्ही. मग 19.5% ऑफ आपल्याला विचारलेलं आहे 1600. तर हे 2 शून्य तर कटले. 19 दुने 38, 39 गुणिले 8 करा. 8 9 72, 8 त्रिक 24 आणि 7 31 म्हणजे आंसर आलं 312. कोई डाउट है क्या इसमें? और एकदम बेसिक है ना. कितना टाइम लगेगा? हार्डली 1 मिनट, ज़्यादा से ज़्यादा. बहुत मतलब एकदम स्लो आराम से सॉल्व किया, कुछ भी नहीं. चने फुटाने खात सॉल्व केलं तरी त्याला 1 मिनिट जास्त झाला, बरोबर आहे का? घ्या मग लिहून फास्ट आणि व्यवस्थित अप्रोच ठेवा. या टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व होत असतं. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा दोन्ही मायनस असते तेव्हा या दोघांची बेरीज होत असते. जेव्हा दोन्ही प्लस असते तेव्हा काय होत असते? दोन्ही मायनस असेल तर वजाबाकी होते. ह्या दोघांची वजाबाकी होणार. हे आता याच्यातून हे मायनस केलं तर हे भेटेल आपल्याला. मग जेव्हा दोन्ही मायनस असते तेव्हा वजाबाकी होते, पण 1 मायनस 1 प्लस असतो तेव्हा या दोघांची बेरीज होत असते. आणि जेव्हा दोन्ही प्लस असते हे तर मग परत वजाबाकीच झाली असते. म्हणजे ॲक्च्युली ह्या दोघातला डिफरन्स आपल्याला काढायचा असतो. मग आता -7 आणि +7 मधला डिफरन्स 7चा नाही येणार ना. इथं 0 असतो, इथून पुढे हे 7 आहे, इथून मागं 7 आहे. या दोघातला डिफरन्स ॲक्च्युली कितीचा आहे? 14चा. म्हणजे या दोघांची काय होत असतं? इथं बेरीज होत असते. पण जर हे -7 आणि -9 असेल तर दोघातला डिफरन्स 2चाच असतो, म्हणून या दोघांची वजाबाकी होते. आणि 7 आणि 9 मधला डिफरन्स कितीचा असणार आहे? 2चाच असणार आहे. मग याची वजाबाकी होती दोन्ही प्लस प्लस असल्यावर. दोन्ही मायनस मायनस असल्यावर भी वजाबाकी होती. पण 1 + 1 मायनस असेल तर या दोघात काय होत असतं? बेरीज होत असतं. तो ये बेसिक है, मैं पढ़ाया ऑलरेडी. करा मग सॉल्व. अ शॉपकीपर बाय अ प्रोडक्ट ऑफ 80 per kg. 35% of the product was damaged. If we sell the remaining product ₹1479/13 per kg so as to earn the profit of x minus 2%, then find the value of x% of 3650. ये तो मैं बताऊंगा नहीं आपको, आपको ही सॉल्व करना है. कुछ भी नहीं है इसमें, कर लो फटाफट सॉल्व. अ शॉपकीपर बाई अ प्रोडक्ट ऑफ 80 per kg. आता याच्यात आणखीन एक कन्सेप्ट असते, 1-2 मिनिट फक्त लक्ष द्या. याच्यात आणखी एक कन्सेप्ट अशी असते, जो डॅमेज प्रोडक्ट आहे त्याने तो पण विकला, पण तो त्याने अर्ध्या किमतीत 20% किमतीत असा विकला. म्हणजे कॉस्ट प्राइस पण घेतली नाही त्याने. समजा 100 रुपयाची वस्तू आहे, पण त्याने काय केलं? आता इथं काय म्हणलं? शॉपकीपर बाय अ प्रोडक्ट ऑफ 80 per kg आणि 35% प्रोडक्ट हा डॅमेज झाला म्हटलं. म्हणजे त्याने काय केलं? 100 डझन केळं आणले होते किंवा 100 किलो द्राक्ष आणले होते, ग्रेप्स आणले होते त्याने 100 किलो. आता 35 किलो ग्रेप खराब झाले, म्हणजे तुटले, ते असे मणी झाले त्याचे सगळे, बरोबर. मग त्याने काय केलं? राहिलेले 35 किलो जर खराब झाले तर राहिलेले त्याने 65 किलो त्याने ह्या रेटनं विकले म्हटलं.
तर त्याला प्रॉफिट एवढा झाला म्हटलं, एक्स मायनस 2%. बरोबर. आता होतं काय माहिती आहे का ह्या केसमध्ये, आता त्याने 80 रुपये किलोनं आणले होते, म्हणजे 100 गुणिले 80 एवढी कॉस्ट प्राईस झाली. आता विकले केवढ्याला हे भेटून जाईल आपल्याला 1479 गुणिले 13. कधी कधी काय होतं, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ग्रेप्स घ्यायला गेले किंवा केळी घ्यायला गेले, जर केळीची फणी असेल पूर्ण तर तो म्हणतो 60 रुपये डझन आहे. पण जर त्याच्याकडे सुट्टे केळं असतील एक 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 तो काय म्हणतो 20 रुपये डझनच घेऊन जा. केळं सेम असतात, फक्त ते तुटलेले असतात. द्राक्ष सेम असतात, पण ते गळून बाजूला पडलेलं असतं. ते काय म्हणते ढिगारा घेऊन जा 40 रुपयात. म्हणजे डॅमेज प्रोडक्ट त्याने कॉस्ट प्राईसपेक्षा कमी देतो, पण त्याने काय केलेलं असतं, जे उरलेले असतात ना त्याच्यातून प्रॉफिट कमावलेला असतो. मग ते डॅमेज तुमचा अर्ध्या किमतीत बी गेला तर त्याला ते काहीतरी एक्स्ट्रा इन्कम असतं. मग इथं डॅमेज विकलेलं आहे का ना, नाही. ओके, पण कधी कधी ते पण विकलेलं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे तो प्रॉफिटमध्ये ॲड होणारे वरचे 40 रुपये का होत नाही. मग आता याला सॉल्व करायचं, सगळं समोर लिहिलं आहे तुमच्या. आता फटाफट सॉल्व करा. काय आहे उसमें 100 गुणिले 80 करा, 8000 होतं. 65 गुणिले 1479 भागिले 13 करा, म्हणजे 13×5 65 बी व्हायला लागलं इथं लगेच. 14 पंचे 70, 8 पंचे 40, 7400 माइनस 5 केलं 7395. लॉस हो रहा है इसमें तो. 14 पंचे 70, 8 पंचे 40. हाँ, लॉस हो रहा है उसमें, प्रॉफिट कैसे होगा. वन 47 1479 भागिले 13 जर केलं तर लॉस होणार आहे. तो ये शायद 147 9/13 हो सकता है. एक बार देख लेता हूं मैं क्वेश्चन. इसमें तो लॉस हो जाएगा. एकशे 47 गुणिले 13 किती होते बघा रे. एक 1900, एक सेकंड ना, 1911, 1911. तो इसको क्या करो पता है क्या, इसको ऐसा लिखो 147 9/13, तो जाके प्रॉफिट हो जाएगा. अब पक्का प्रॉफिट हो जाएगा उसमें. तो भी हमने चेक किया था, जयेश ही था साथ में, क्या नहीं था तू. ये बच गया कैसे, आया नहीं आया. 100 गुणिले 80 8000 करा, 65 गुणिले 147 9/13 करा, किती आलं 803. चलो फिर आगे वाला देख लेते हैं. A man buy cow and a buffalo together for rupees X plus 250. He sold the buffalo at a profit of 10% and the cow at the loss of 20%. If he sold both the animal at the same price, then the cost price of the cheaper animal is 6,000 rupees 6,000. Find the value of 21 3/7% of X. आता आधी सांगितलं होतं तुम्हाला सेलिंग प्राइस इक्वल कशी करायची. फ्रॅक्शनचा टेबल घेऊन इथं टेबल वापरता येतो. का टेबल वापरता येतो, 22%. 22 म्हणजे 22चा टेबल एकदम भारी आहे, फटाफट येते. करा सॉल्व. दोन्ही मिळून x प्लस 250 ला आणलं आणि एक त्याने प्रॉफिट न विकला 10% अँड द काऊ ॲट लॉस 20%.
21 3/7 म्हणजे किती? 21 3/7% मीन कितना होता है? थ्री बाई 14 अलग करें, इतना टाइम ना लगो इसको। अभी तो 10 सवाल भी नहीं हुए अपने। 35 से शुरू किया था, 45 तक भी नहीं पहुंचे हम। तीन हजार। ये वाली मेथड मैंने पहले ही बताई थी। अगर 10% प्रॉफिट होता है तो 10 की चीज़ 11 को जाएगी। अगर 20% लॉस होता है तो 5 वाली चीज़ 4 को जाएगी। तो इसको गुन लो, मल्टीप्लाई कर लो 11 से, इसको 4 से, तो ये हो जाएगा 44, ये भी हो जाएगा 44। सेलिंग प्राइस सेम हो जाएगी, बराबर। तो इसको अगर 11 से मल्टीप्लाई करें तो इसको भी कर लो ना, 11 55 हो जाएगा ये। इसको 4 से कर लो 40। आता 40ची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला? 6000. तर 55ची व्हॅल्यू काय भेटेल रे आपल्याला? 55ची काय भेटेल? 15 चौक 60, 15 पाचशे 75, 15 पाचशे 75, 5 80 2 82, 8250 भेटल, बरोबर आहे का? 8 आणि 7 14250 भेटले. आता हे 14250 बरोबर आहे, 14250 बरोबर आहे एक्स प्लस 250, तर एक्स बरोबर भेटले 14000. आता 3/14 ऑफ 14000 काढायचं आहे आपल्याला. तर 14 एक 14000 झाला, 1000 गुणिले 3 3000. काहीच नाही व्हायच्यात, आहे का काही? आता याचं आन्सर पाहिलं पेज भरून निघते मागं, उगं काय बी चेपलेलं असते. गुगल सर्च मारा तुम्ही कुठे बी. झालं, लिहून घ्या मग.
स्कोअर तुमचा कुठं वाढवायचा आहे? इंग्लिश, क्वांट, रिझनिंग, याच्यात स्कोअर काय पोस्ट करायचं तर करायचं आहे. करंट अफेअर तुम्ही 20च्या पुढे कोणाला पडले दाखवा बरं मला. ते भयाजीनं 6 पोस्ट काढले, पडले का विचारा. त्या विरेशना 2 पोस्ट काढल्या, चंदूना 5-6 काढल्या, विचारा बरं त्याला किती मार्क आहे. करंट पहा, त्यांचे स्कोअर कार्ड पहा ना तुम्ही. आमिरनं काढली, आता आमिरचं तर किती काय माहित करंट अफेअरचं बघा. आमिरचं माझ्याकडे आहे पण मला वाटतं. आता आमिरनं SBI काढली, किती स्कोअर आहे त्याचा? नाही टोटल आहे माहीत, करंट अफेअर्सचं दिलेलं नाही का? हां नाही ते त्याच्यात आलेलं नाही. हां बघा मग हा एक चांगला तगडा क्वेश्चन आहे बघा. आता अ मॅन परचेस 40 आर्टिकल ॲट सेम प्राईस. ही सोल्ड द सम आयटम्स ॲट अ प्रॉफिट ऑफ X + 12% by selling them at a price equal to the cost price of 26 article. The remaining article are sold at X% profit. If the total profit percent is 24%, then find the value of X% of 4560. बघा तुम्ही ट्राय करा. येत आहे का काही शॉर्टकट सापडतं आहे का तुम्हाला? बघा याच्यामध्ये जरा कॅल्क्युलेशन जास्त व्हायला लागले. बघा इथं काय होतं, अ मॅन परचेस 40 आर्टिकल. मग आपण काय करू, एका आर्टिकलची प्राईस असं कन्सिडर करू. आता इथे X तर दिलेलं आहे ऑलरेडी. एका आर्टिकलची प्राईस आपण
पी मानून घेऊ. किती मानायची? पी. म्हणजे आणले केवढ्याला असेल आपण? 40 पीला आणले असणार हे टोटल. म्हणजे ही झाली आपली टोटल कॉस्ट प्राईस 40 पी. बरोबर. आता त्याने काय केलं? ही सोल्ड द ॲटम ॲट अ प्रॉफिट ऑफ एक्स प्लस 12%. आता त्याने जे एक्स प्लस 12%ला विकले बाय सेलिंग देम ॲट द प्राईस इक्वल टू द कॉस्ट प्राईस ऑफ 26 आर्टिकल म्हटले. म्हणजे जेवढे विकले त्याने ते 26 पीला विकले कॉस्ट प्राईस. आता एका याची पी आहे ना प्राईस, तर 26ची किती असणार आहे? 26 पी असणार आहे. 26 पी बरोबर एक्स प्लस 12% असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय म्हणले? कॉस्ट प्राईस ऑफ 26. द रिमेनिंग आर्टिकल आर सोल्ड X% प्रॉफिट. आता राहिलेले आर्टिकल किती टक्क्याने विकले? X% प्रॉफिटने विकले. इफ द टोटल प्रॉफिट पर्सेंट इज 24% म्हटलं. आता मला सांगा, जर टोटल प्रॉफिट पर्सेंट 24% असेल टोटल प्रॉफिट, तर त्याने विकले केवढ्याला माहिती आहे का? 40 पी इंटू 1.24 म्हणजे 100च्या ऐवजी 1.24ने विकले. आता हे झालंय टोटल. मग आता इथे एक्सची व्हॅल्यू काय भेटते माहिती आहे का आपल्याला? जर ही टोटल सेलिंग प्राईस आहे आणि ही एक्स प्लस 12 आर्टिकलची सेलिंग प्राईस आहे, तर उरलेल्याची याच्यातून हे मायनस करावं लागेल आपल्याला. मग हे मायनस करून घेऊ आपण. एकदा याला तर थोडंसं फास्ट सॉल्व करून घेऊ, लय वेळ गेलाय. तर हे होईल 40 गुणिले 1.24. 40 गुणिले 1.24 तर हे होतं 49.6 पी. आता 49.6 पी मधून जर तुम्ही 23 मायनस केलं, 26 मायनस केलं, तर हे भेटणार आहे आपल्याला 23.26. जर मायनस केलं, 26 पी आहे ना, तर हे भेटणार आहे आपल्याला 23.6 पी. म्हणजे उरलेले बरं का 23.6 पी. राईट. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता काय होतं, जर आपण कॉस्ट प्राईस काढली, कॉस्ट प्राईस आपण काढली, तर काय होईल इथं बघा. समजा हे 40 पी बरोबर आपण घेतलं, तर याच्यामध्ये काय होणार आहे? काय काय होणार आहे 40 पी बरोबर? आता हे जेव्हा 26 पीला विकलं, तेव्हा काय झालं माहिती आहे का? 26 पी मध्ये एक्स प्लस 12% प्रॉफिट आहे. किती प्रॉफिट आहे? एक्स प्लस 12% प्रॉफिट आहे. आता हे काय असतं? 1 प्लस एक्स प्लस 12% असतं. तर आपण इथं 100% काढू शकतो, म्हणजे कॉस्ट प्राईस भेटेल आपल्याला इथं. बरोबर आहे का? कॉस्ट प्राईस भेटेल आपल्याला इथं. मग याला आपण असं लिहू शकतो का? 100 अपॉन 100 प्लस एक्स प्लस 12. म्हणजे उलटं केलं ना त्याला आपण. म्हणजे 100 बरोबर काढायचं ते 100 आहे का 100. 100 प्लस एक्स प्लस 12. 100 प्लस एक्स प्लस 12 बरोबर एवढं आहे. तर 100 बरोबर किती होईल? 100 प्लस एक्स प्लस 12 बरोबर एवढं आहे. तर 100 बरोबर किती होईल? तर हे होईल 112 प्लस एक्स बरोबर एवढं. तर 100 बरोबर किती? तर हे होईल 26 पी गुणिले 100 भागिले 112 प्लस एक्स. बरोबर. आता दुसरी कॉस्ट प्राईस किती आहे आपली? 23.6 पी आहे. पण या 23.6 पी मध्ये 100 प्लस एक्स प्रॉफिट झालेला आहे. तर 100 बरोबर किती? मग इथं काय होणार आहे? 23.6 पी गुणिले 100 भागिले 100 प्लस एक्स. आता ही झाली कॉस्ट प्राईस इक्वल टू कॉस्ट प्राईस. बरोबर. थोडं कॅल्क्युलेशन इसमें तगड़ा आहे. कळलं का काय केलं आपण? आता जर समजा आपण या सगळ्या इक्वेशनला पी न भाग दिला, याला पण दिला, याला पण दिला, याला पण दिला, तर पी कॅन्सल होऊन जाईल आपला. आता पी जर कॅन्सल झाला तर राहिलं काय आपलं? 40 बरोबर काय काय राहिलं? 2600. 2600 भागिले 112 प्लस एक्स प्लस काय काय राहिलं अजून? 2360. 2360 भागिले क्या क्या बचा है? 100 प्लस एक्स. 100 प्लस एक्स. बरोबर आहे का? आता ह्या केसमध्ये काय होईल? आता काय होऊ शकतं बघा. जर आपण समझा कुछ कर सकते हैं क्या इसमें?
4ने भाग देऊन टाकायचं डायरेक्ट 40ने, 40नेच देऊन टाकू म्हणजे इथं 1 राहील. इथं जर याला 40ने भाग दिला तर काय होईल रे, 0 0 कटल, 4 सखत 24 होईल, 2 4 25 होईल म्हणजे इथं होईल 65 भागिले 112 प्लस एक्स. याला जर 40ने भाग दिला तर 0 0 कटन, 4 4 25 4 9 36 म्हणजे 59 भागिले 100 प्लस एक्स. बरोबर आहे का? कोई डाऊट आहे आता किसी को? आता याच्यामध्ये अजून काय होऊ शकतं सांगा बरं पटपट. बॅकग्राऊंड नाही चेंज करेंगे, छोड़ दो अभी. आता याच्यात काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, क्वाड्रेटिक तयार होईल इथे. म्हणजे हे होईल 65 गुणिले 100 6500 प्लस 65x प्लस 59x प्लस 59 गुणिले 112 करा बरं फास्टमध्ये. चलो मैं ही कर लेता हूँ. 6708 606608 डिवायडेड बाई 11200 ह्या दोघाचा गुणाकार केला तर प्लस 112x प्लस 100x बरोबर आहे का रे, प्लस x². क्लिअर आहे? आता ह्याने जर 1 ला गुणलं तर काही फरक पडणार नाही. मग आता इथं बारीक अक्षरात घेऊ जरा याला. 6500 प्लस 9 आणि 5 14 5 आणि 6 आणि 6 12 124x प्लस 6608 इक्वल टू 11200 प्लस 212 होईल 212x प्लस x². आता हे दोघांची बेरीज केली 6 6 12000 होतं, 500 500 1000 होईल म्हणजे 13000 होईल. 13160 होईल का रे, 13160 बरोबर आहे का, 13160 होईल प्लस 124x होईल इक्वल टू काय होईल 11200 प्लस 212x प्लस x². आता हे जर 11200 इकडे आणले तर काय होईल, मायनस होईल. 11200 जर इकडे आणले तर मायनस होईल. 8 0 11 मधून 2 गेले 9 10 11 2 झाले, 3 मधून 2 येते 1 1908 इक्वल टू 212x मायनस 124x प्लस x². मग आता हे पुन्हा काय होईल, 12 मधून 4 गेले 8 राहिले तर 3 झाले, 11 मधून 3 गेले तर 8च राहिले मला वाटतं आहे ना, म्हणजे 88x होईल प्लस x² होईल इक्वल टू 1908 होईल. म्हणजेच x² प्लस 88x मायनस 1908 इक्वल टू 0. क्वाड्रेटिक तयार झालं. आता याला सॉल्व करा. आता याला 9ने भाग जातो बघा, 9ने भाग जातो, प्लस मायनस फॅक्टर पडतील याचे. 9ने जर भाग दिला तर काय होईल बघा, 9 दुनी 18 9 1 9 9 दुनी 18 212 गुणिले 9. आता अजून जर 2ने भाग दिला तर काय होईल रे, 2 1 0 2 6 12. मग आता बघा 106 आलंय, याच्यापेक्षा छोटं केलं तर 88 होणार नाही आणि 9 दुनी 18 घेऊ. मग 106 मायनस प्लस आणि हे मायनस 106 मधून 18 गेलं तर किती राहते पहा बरं, राहते 88 झालं. मग हे मायनस 106 झालं प्लस 18 झालं. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 18. एक्सची व्हॅल्यू किती भेटली 18. मग आता विचारलं काय होतं, क्वेश्चनकडे यावं लागेल. 18% ऑफ 4650 0 0 कटला पॉईंट आला, 18 पंचे 90 झाले, 18 सक्की 108 आणि 9 117 म्हणजे 7 होईल बरोबर. 117 म्हणजे 11 उरले, 18 चौक 72 आणि 73 आणि 10 83 म्हणजे 837 आपलं आन्सर असेल. 837 काय असणार आहे आन्सर. पण याच्यात कॅल्क्युलेशन खूप लेंदी झालं. याच्यात कॅल्क्युलेशन कसे झाले लेंदी. ॲलिगेशनमध्ये मांडलं त्याला पण ॲलिगेशनमध्ये काय आलं नाही. एकदा लिहून घ्या फटाफट, मग आपण याला पुढं ट्राय करू. पुढचे क्वेश्चन ट्राई करो अपन. एकदा लिहूँ गया फास्ट. ये वाला एक ही क्वेश्चन मुझे प्रॉफिट एंड लॉस में अच्छा लगा, लेकिन इसमें कुछ ना कुछ क्लू मिल जाएगा क्योंकि एलिगेशन तो बन रहा है लेकिन सॉल्व नहीं हो पा रहा है. उसमें कहीं पे तो भी मिस्टेक हो रही है उसमें.
एकदा लिहून घ्या फटाफट. आणि तुम्हाला वाटेल तसे क्वेश्चन घेऊ आपण. तुम्ही फक्त मला पाठवा, ते मॅसेज करू शकता तुम्ही. खाली आहे, स्क्रोल होतोय नंबर. टॉपिक पण पाहिजे तो घेऊ आपण, काहीच अडचण नाही. फक्त 1 बाय 1 घेऊ. म्हणजे तुम्ही आत्ता मला इंटिमेट केलं तर लगेच मी घेईल अशातला भाग नाही, पण डेफिनेटली घेऊ हे मात्र खरं आहे. टाईप ऑफ क्वेश्चन असतील, काही वेळ असेल, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. आपला 844चा दोन्ही नंबर आता आहेत ऑलरेडी व्हॉट्सअपला. मी दोन्ही ॲड केले. पहिले एकच होता 844वाला, आता 9673वाला पण केला आहे बिझनेस अकाउंटमध्ये. तर तुम्ही ते मला मॅसेज करा, आपण त्या टाईपचे ऑल क्वेश्चन घेऊ. व्यवस्थित रिपीट सॉल्व करा. लिहा फटाफट. कल अपना प्रॉफिट एंड लॉस खत्म हो जाएगा. कल कुछ भी नहीं रहेगा इसमें. झालं का? चलो पुढचा वाला बघायचं का? हे लिहायचं आहे. लिहा मग. फोटो काढून घ्या ना सर, फोटो काढून घ्या. लय वेळ होतोय मग, आधीच वेळ खाल्ला त्याने भरपूर. फोटो निकाल लो फिर. हो गया. चलो बघा पुढचा क्वेश्चन सोपा आहे. The mark price of an item is 5610. After allowing x minus 7.5% discount, a shopkeeper still gain x plus 5%. If no discount is allowed, then the gain is 21 3 by 7%. Then find the cost price of item. Then the cost price of item is y minus 380. Find the value of 12.5% of y. काहीच नाही याच्यात वेळ असंच आहे. तामझाम आहे, रिकामा दिलेला तामझाम. याच्यात कामाचं काही नाही. कोण नाही कामाचं, सारं गाव मामाचं, तसं क्वेश्चन आहे हा. कामाचं काहीच नाही याच्यात. जे कामाचं ते उचललं तर 10 सेकंदात सॉल्व होतो हा क्वेश्चन. द मार्क्ड प्राइस ऑफ एन आयटम इज 5610. मार्क्ड प्राइस दिलेली तुम्हाला इथं, म्हणजे वाढवून लावलेली किंमत तुम्हाला दिलेली 5610, 5610. जर त्याने 7.5 x मायनस 7.5% डिस्काउंट दिला तर त्याला x प्लस 5% प्रॉफिट झाला म्हटलं. आणि जर डिस्काउंटच दिला नाही, then the gain is 21 3 by 7%. 21 3 by means आत्ताच तुम्ही सांगितलं मला 3 बाय किती आहे, 3 by 14. हो गया. मैं पहले ही हिंट दे चुका हूं आपको, इसमें सब तामझाम है, काम का कुछ भी नहीं है. बा हे काही कामाचं नाही याच्यामध्ये. हे काहीच कामाचं नाही. मग कामाचं काय, हे आणि हे. इथं काय म्हटले, 3 by 14 एवढा प्रॉफिट झाला. म्हणजे 14 रुपयाची वस्तू असेल तर 17ला विकली. आता हे 17 बरोबर दिलेलं आहे 5610, तर आपल्याला 14 बरोबर काढायचं आहे, ज्याची किंमत y मायनस 380 आहे. म्हणजे 14 बरोबर भेटेल ना. 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 म्हणजे 330 ने याला गुणा. 14 0 0 14 त्रिक 42, 14 त्रिक 42 4600. मग आता 4720 बरोबर हे दिलेलं आहे आपल्याला. तर y बरोबर काय भेटेल, हे 620 मध्ये 700 झाले, म्हणजे 5000 भेटलं का रे y बरोबर. मग 5000 1/8 ऑफ 5000 काढून घ्या. 8 सका 48, 8 दूनी 16, 4 उरले 8 45, 600 किती आलं 25. क्लियर है, कोई डाउट है उसमें? चलो देख लो फिर आगे वाला. लिहून घ्यायचं आहे का याच्यात. लेकिन एक कोई बात है,
आणि हे तर काय नव्हतंच ना, कामाच होतं का? आता कसं हे जर घेतलं ना मग मात्र इंडिकेटर लागते तुमचे, कामाचंच नाही ते, उगं तुम्ही वाढवायले ते, बरोबर आहे का? करा मग सॉल्व. इवन आफ्टर अ डिस्काउंट ऑफ y minus 5% ऑन मार्क प्राइस द सेलर गेन x प्लस 7.5%. व्हॉट इज द मार्कड अप ओव्हर द कॉस्ट प्राइस म्हटलं. तर मार्कअप प्राइस सांगा म्हटलं काय असते याच्यामध्ये. कर लो सॉल्व, कुछ भी नहीं इसमें भी ज़्यादा दिमाग लगाने की ज़रूरत नहीं है उसमें. याच्यात तुम्हाला एक मी फॉर्म्युला देतो वाटल्यास. मार्कअप पर्सेंटेज इक्वल टू प्रॉफिट पर्सन प्लस डिस्काउंट पर्सन डिवायडेड बाय 100 मायनस डिस्काउंट पर्सन, 100 मायनस डिस्काउंट पर्सन इंटू 100 केलं तर तुम्हाला मार्क्ड अप पर्सेंटेज भेटत असतात. मार्क्ड अप पर्सेंटेज इक्वल टू प्रॉफिट पर्सन प्लस डिस्काउंट पर्सन डिवायडेड बाय 100 मायनस. 100 मायनस म्हणजे आता समजा एखादी वस्तू 100 रुपयाची, 20% डिस्काउंट दिला ते 80ला विकली, 30% दिला तर 70ला विकली. कर लो सॉल्व फटाफट. प्रॉफिट पर्सन प्लस डिस्काउंट पर्सन डिवायडेड बाय 100 मायनस, हे सगळं पर्सेंटेजमध्ये बरं, व्हॅल्यूमध्ये काही नाही. आणि क्वेश्चनमध्ये पण सगळं पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. आणि प्रॉफिट मार्कड पर्सेंटेज पण काढायचे. आणि सेलिंग प्राईसचा याच्यात फॉर्म्युला पण आपण एक वापरत असतो. जेव्हा आपल्याला हे काढायचं असतं प्रॉफिट डिस्काउंट किंवा मार्कड अप, त्यावेळेस आपला फॉर्म्युला असतो कॉस्ट प्राईस इंटू 100 प्लस प्रॉफिट और लॉस प्लस मायनस घ्या डिवायडेड बाय 100 इक्वल टू काय असतं रे, 100 मायनस डिस्काउंट बाय 100 इंटू मार्कड प्राईस. इथं डायरेक्ट मार्कड प्राईस असते, किती टक्क्याने आहे ते नसतं. हा पण आपण फॉर्म्युला बॅचमध्ये देतो लिहून, आणि फॉर्म्युला वापरत पण नाही आपण कधी कधी. आलं का रे, काय आलं? हां, डी फॉर डॉग, बी फॉर बॉम्बे. आलं? कारण प्रॉफिट पर्सेंट ॲड फक्त बेरीज करायची, मायनस करायचे इंटू 100, व्हेरी इक्वेशन भेटून जाईल. आज का लास्ट सवाल रहेगा ये. अ शॉपकीपर मार्क हिज गुड अप बाय 63.63%, then offer a discount on the marked price. If the final selling price after the discount result in the shopkeeper making no profit no loss, then x plus 3.89% of the discount offered by the shopkeeper. Find the value of x% of 620. एक काम कर लो, इसका फोटो निकाल लो ये, और दो क्वेश्चन देता हूँ मैं जो आप होमवर्क करके लेके आओ. होमवर्क करते हो क्या? लेकिन कैसे फोटो निकालते हैं, ले लो फास्ट से. ले लिया? ये वाला ले लो. अ शॉपकीपर बाय आर्टिकल 25 मार्क द सेल प्राइस एट गिव x प्लस 15%. ले लिया? क्या हो गया ये वाला एक ले लो. फिर मिलेंगे कल दोबारा नए सेशन में.